सर्वांचं कॉमर्स कट्टा यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चरला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट यांची प्रो फॉर्मा आणि यांचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि त्यांचं पोस्टिंग कशा प्रकारे आपण करत असतो हे आपण बघितलं आहे. त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट्स. फायनल अकाउंटमध्ये, पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये ज्या ज्या काही ॲडजस्टमेंट्स करायच्या असतात. आता ॲडजस्टमेंट म्हणजे काय, तर ट्रायल बॅलन्सच्या सर्व नोंदी झाल्यानंतर काही नोंदी आपल्याला नंतर सापडतात, त्या सर्व आपण ट्रायल बॅलन्सच्या खाली लिहित असतो, त्यांना म्हणतो आपण ॲडजस्टमेंट्स. तर आता ह्या ॲडजस्टमेंट्स एक एक करून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. ॲडजस्टमेंटचा नियम आपल्याला माहिती आहेच, एव्हरी ॲडजस्टमेंट्स हॅव अ टू इफेक्ट्स. मागील वर्षी आपण ज्या काही ॲडजस्टमेंट शिकलो होतो त्याच्यामध्ये फक्त काही नवीन ॲडजस्टमेंट्स इथे ॲड झालेल्या आहेत. आपण सुरू करूयात. त्यात पहिली आहे ती म्हणजे क्लोजिंग स्टॉक. चालू वर्षाचा जो काही स्टॉक माल उरलेला असेल त्याला म्हणतो आपण क्लोजिंग स्टॉक. उदाहरण घेतलेलं आहे, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹5,000. 5,000 हा आपला चालू वर्षाचा क्लोजिंग स्टॉक आहे. तर याचे दोन इफेक्ट्स असे असतात. पहिला इफेक्ट कधीही ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथे म्हणायचं बाय क्लोजिंग स्टॉक ₹5,000. आणि क्लोजिंग स्टॉक हा पुढच्या वर्षाला वापरता येणार आहे, ती आपली काय असणार आहे, मालमत्ता. म्हणून दुसरा इफेक्ट इथे घ्यायचा आपल्याला, क्लोजिंग स्टॉक 5,000. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट जवळपास प्रत्येक एक्झाम्पलमध्ये दिलेली असते, त्यामुळे तिचा आवर्जून विचार केला पाहिजे. पुढचं आहे ते म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे असे काही खर्च आहेत की जे आपले देणं बाकी आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचं उदाहरण बघा. आउटस्टँडिंग सॅलरी ₹3,000 अँड रेंट 5,000. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचे असू शकतात किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचेही असू शकतात. मी या ठिकाणी दोन्हीही सॅलरी आणि रेंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे आयटम घेतलेले आहेत. आता आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे देणं बाकी आहेत. असं आपण उदाहरण घेऊयात की सॅलरी कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग इथं पहिले मी घेतोय 2. असं गृहीत धरू की पहिली सॅलरी आपली होती 5,000 आणि रेंट पण घेऊ आपण इथं 2. पहिले रेंट आपले होते ₹1,000. हे ट्रायल बॅलन्सला दिले आहेत असं आपण गृहीत धरलेलं आहे. आता त्याची ॲडजस्टमेंट बघा काय करूयात आपण. आता आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे ₹3,000 सॅलरी द्यायची बाकी आहे. देणं बाकी म्हणजे याच्यामध्ये आधीचे 5,000 आणि अजून 3,000 म्हणजेच इथं ॲड करावे लागतील. इथे म्हणायचं ॲड आउटस्टँडिंग. इथं जागा कमी असल्यामुळे मी शॉर्टकटमध्ये लिहिणार आहे. ॲड आउटस्टँडिंग 3,000, आउटरला 8,000. रेंटचं पण सेम, देणं बाकी म्हणून ॲड आउटस्टँडिंग 500, आउटरला 1,500. आता देणं बाकी असेल तर ती आपली मालमत्ता तर होऊ शकत नाही, म्हणजे कुठे गेलं पाहिजे, तर लायबिलिटीला म्हणायचं आउटस्टँडिंग सॅलरी. जेवढी आउटस्टँडिंग आहे तेवढीच लिहायची 3,000 अँड रेंट 500. हे झालं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे दोन इफेक्ट. पुढचं आहे ते म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस. आता प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय, असे काही खर्च आहेत की जे आपण आधीच पेड करून टाकले आहेत, की जे आपल्याला पुढच्या वर्षी पेड करायचे होते पण ते आपण ह्याच वर्षी पेड करून टाकले आहेत, त्याला म्हणतो आपण प्रीपेड एक्सपेन्सेस. तर दुसरा शब्द आहे पेड इन ॲडव्हान्स. त्याचं उदाहरण बघूयात, वेजेस पेड इन ॲडव्हान्स टू वर्कर्स. आता याच्यामध्येही प्रीपेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचेही राहू शकतात आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे राहू शकतात. जसं बघितलं आपण की इथं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे होते आपण इथे
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन्ही आयटम घेतले होते, हेच प्रीपेड म्हणूनही आपल्याला घेता येऊ शकतात. मी उदाहरण घेतलेलं आहे ट्रेडिंग अकाउंटचं, म्हणजेच वेजेस. वेजेस हे काय आहेत, तर प्रीपेड केलेत, आपण आधीच पेड केले असतील. आधीच पेड केले असतील म्हणजे पुढच्या वर्षाचा खर्च आपण चालू वर्षात दाखवू शकत नाहीयेत. आपण एक उदाहरण म्हणून इथं पहिले घेऊयात, टू वेजेस 1000. आता आपण ह्या ठिकाणी प्रीपेड केले असतील तर ते आपल्या याच्यातनं वजा करावे लागतील, कारण तो खर्च पुढच्या वर्षाचा आहे. लेस प्रीपेड 500, आउटरला येतात आपले 500. आपण प्रीपेड केले असतील, आधी पेड केले असतील, तर आपल्याला नेक्स्ट इयर द्यायची गरज नाही. म्हणून ती झाली आपली आता ॲसेट. म्हणून इथं घ्यायचं ॲसेटला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड वेजेस 500 रुपीज. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रीपेड एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट दाखवता येईल. पुढचं आहे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. त्यात म्हणतो आपण प्री रिसिव्ड इन्कम. आपल्याला आधीच इन्कम मिळून गेलं आहे. आता प्री रिसिव्ड इन्कम म्हटल्यानंतर याचा इफेक्ट येणार आहे तो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. कारण इन्कम कुठे दाखवतो आपण, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. इथं उदाहरण घेतलंय आपण, रिसिव्ड रेंट इन ॲडव्हान्स ₹1000. हे आपलं इन्कम आहे. मी इथं एक पहिले ट्रायल बॅलन्सचा बॅलन्स म्हणून दाखवतो. इथं रेंट बाय रेंट 3000 आणि इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे. आपण फक्त करंट इयरचं रेकॉर्ड करतो, हे नेक्स्ट इयरचं ॲडव्हान्समध्ये जे मिळालं ते रेकॉर्ड करणार नाही, ते पुढच्या वर्षी आपण ओढून घेणार. म्हणून ॲडव्हान्स असेल तर आपण ते नेहमी आपण काय करतो, लेस प्री रिसिव्ड, लेस प्री रिसिव्ड 1000 म्हणजे आउटरला 2000. आपण जर आधी पेड केलं आपण ते वजा करून घेतलंय आणि आपण आपल्याला आधी मिळालंय, पण ही आपली लायबिलिटी आहे. कारण ॲडव्हान्समेंट मिळालं असेल तर तो व्यक्ती केव्हाही परत मागूही शकतोय. त्याच्यामुळे आपण त्याचा दुसरा इफेक्ट दाखवायचा आहे लायबिलिटीला. तिथे म्हणायचं आहे प्री रिसिव्ड रेंट 1000. अशा प्रकारे इथे आपण ह्या पहिल्या 4 ॲडजस्टमेंट बघितलेल्या. पुढचं आहे इन्कम रिसिवेबल म्हणजेच आउटस्टँडिंग इन्कम. आपलं इन्कम आहे ते चालू वर्षाचंच येणं बाकी आहे. त्याचं उदाहरण घेतलंय आपण आउटस्टँडिंग रेंट रिसिव्ड. आता इन्कम येणं बाकी आहे म्हणजेच आपण इथं घेऊयात पहिले बाय रेंट. इथं आपण 2000 घेऊयात आणि 1500चं आपलं काय आहे, इन्कम यायचं बाकी आहे. आउटस्टँडिंग म्हणजे येणं बाकी असेल तर आपण त्याला ॲड केलं पाहिजे, कारण आपलं इन्कम आता वाढतं आहे, रेंट आपलं वाढतं आहे. म्हणून इथे म्हणायचं आहे ॲड आउटस्टँडिंग 1500. आउटस्टँडिंग इन्कम किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस यांचा पहिला इफेक्ट हा ॲडच करायचा असतो. इथं घ्या 3500. आता आपलं इन्कम येणं आहे म्हणजे त्याला आपण कुठं दाखवलं पाहिजे, रेट येणं असेल तर आपली असणारी मालमत्ता. म्हणून इथं म्हणायचं आउटस्टँडिंग रेंट रिसिव्ड 1500. त्याच्यानंतर पुढचं आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट सर्वात सोपी असते. डेप्रिसिएशन आपण नेहमी फिक्स्ड ॲसेट वरती काढत असतो. समजा आपली मशिनरी आहे 10,000 बरोबर. त्यांनी सांगितलं एक्झाम्पल डेप्रिसिएट मशिनरी ॲट 10%. मशिनरीवरती डेप्रिसिएशन आपल्याला 10% काढायचं आहे. म्हणजे एक प्रकारे इथं आपल्या काय होतोय, घसारा म्हणजे आपल्या ॲसेटची व्हॅल्यू कमी होते आहे. ॲसेटची जर व्हॅल्यू कमी होत असेल तर आपण डेप्रिसिएशन काय करणार, लेस. म्हणून लेस डेप्रिसिएशन ॲट 10%. 10,000वर 10% म्हणजेच 1,000, आउटरला 9,000.
आणि आपण लॉस कुठं दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इथे म्हणायचं टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. मी शॉर्टकट मारणार आहे कारण जागा कमी आहे, ते तुम्ही समजून घ्यायचं आहे. डेप्रिसिएशन काढलं आहे आपण 1000 रुपये. हे डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट इथे आपण दाखवलेले आहेत. मी इथं मशिनरी मी एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे. कुठल्याही ॲसेटवर त्यांनी आपल्याला डेप्रिसिएशन काढायला सांगितलं तर त्याचा पहिला इफेक्ट बॅलन्स शीटात द्यायचा आपल्याला आहे, तिथून वजा करायचा आहे, आणि मग दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाच द्यायचा आहे. पुढचा आपला आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता आपण जेव्हा कॅपिटल शोधण्याच्या पद्धती बघितल्यात तर त्यामध्ये आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे कुठे टाकतो हे तुम्हाला माहिती आहे. बघूयात आपण. मी तर एक्झाम्पल मुद्दाम घेतले नाहीये. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता कॅपिटल हे पार्टनर्सने व्यवसायात टाकलेलं असतं, त्याच्या बदल्यात पार्टनर्सला त्याच्यावरचं व्याज मिळत असतं. म्हणजे हा एक प्रकारचा व्यवसायाचा तोटा आहे. म्हणून पहिले दाखवायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आपण बघितलं होतं की पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट म्हणजे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये जर बघितलं आपण तर पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या आपण कधी दाखवत असतो ते आपण ते क्रेडिटला. मग इथे म्हणायचं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जर आपण पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट तयार केलं नसेल तर आपण त्याला कॅपिटलमधनंही आपण त्याला ऍड करू शकतोय. म्हणजे बॅलन्स शीटला आपण जे कॅपिटल लिहितो त्या कॅपिटलमध्ये आपण हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍड करू शकतो. त्याच्या पुढचा आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणजे पार्टनर्सने जर काही उचल केली असेल, काही त्यांनी ड्रॉइंग्स घेतल्या असतील, त्याच्यावरचं जर आपल्याला काही व्याज घ्यायचं असेल तर त्याचीही नोंद आपली इथं करावी लागेल. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आपण बघितलं होतं की पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स कुठे टाकतो आपण, तर ते पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिटला. लिहायचं राहून गेलं होतं पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. मग इथं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आपण नेहमी दाखवतो पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिटला. म्हणून इथं म्हणा टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. जर इथे आपल्याला दाखवायचं नसेल तर आपण बॅलन्स शीटच्या कॅपिटलमधून लायबिलिटी साईडच्या कॅपिटलमध्ये आपण त्याला लेस करू शकतोय. मी तुम्हाला एक नियम पण सांगितला होता की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स काढत असताना समजा ड्रॉइंग्स कधी घेतल्या याची तारीख दिलेली नसेल तर कधीही आपल्याला ते 6 महिन्याकरता कॅल्क्युलेट करायचं असतं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्सचा दुसरा इफेक्ट, आता ड्रॉइंग्स म्हणजे पार्टनर्सने उचल केली होती, म्हणजेच पार्टनर्सने उचल केल्यामुळे पार्टनर्सकडून आपल्याला व्यवसायामध्ये व्याज येणार आहे. मग व्याज आपल्याला मिळणार असेल तर दुसरा इफेक्ट आपण दाखवला पाहिजे, तो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग इथे म्हणा बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. पुढचं आहे इंटरेस्ट ऑन लोन टेकन. जर आपण कुठल्याही प्रकारचं लोन घेतलं असेल तर ते लोन नेहमी दाखवतो आपण लायबिलिटी साईडला. इथं उदाहरण म्हणून घेतोय बँक लोन 1000. त्यांनी म्हटलेलं एक्झाम्पल 5% इंटरेस्ट ऑन बँक लोन. बँक लोनवरती तुम्हाला 5% इंटरेस्ट द्यायचं आहे, म्हणजे आपला खर्च आहे, देणं वाढतं आहे. म्हणून इथे म्हणायचं ऍड इंटरेस्ट. 1000वरती 5%, 1000वर 10% काढले तर 100 रुपये म्हणजे 50 रुपये इथे येतात 5%साठी, म्हणजे 1000
50. आपलं देणं वाढतंय म्हणून पहिला इफेक्ट आपण काय केला, ऍड केला. आणि आपल्याला द्यावं लागणार आहे म्हणजे आपला खर्च आहे किंवा आपला तोटा आहे. हा खर्च कुठे दाखवतो आपण, तर दुसरा इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इथे म्हणायचं टू इंटरेस्ट ऑन लोन 50 रुपीज. पुढचं आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन लोनच्या विरुद्ध इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटचा विचार आपल्याला करावा लागेल. आपण काही इन्व्हेस्टमेंट केली असेल, उदाहरणार्थ मी इथे म्हणतोय इन्व्हेस्टमेंट, ॲसेट साईडला असते ना इन्व्हेस्टमेंट आपली, इन्व्हेस्टमेंट 10,000 रुपये. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणता येते 10%. म्हणजे आपण केलेल्या इन्व्हेस्टमेंटवरती 10% आपल्याला व्याज मिळणार आहे. म्हणून तेही तर आपल्याला काय करायचं असतं, ऍड इंटरेस्ट ॲट 10%. 10,000वरती 10% म्हणजे 1,000 रुपये, आउटरला 11,000 रुपये. तसंच आता आपल्या इथं व्याज मिळालंय. व्याज मिळालंय म्हटल्यानंतर आपण दुसरा इफेक्ट दाखवणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथे म्हणायचं बाय, कारण आपलं इन्कम आहे, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,000 रुपये आपल्याला व्याज मिळालं आहे म्हणून ते आपण दाखवलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. हा झाला दुसरा इफेक्ट. पुढचा आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज ए फ्री सॅम्पल. आपण बघितलं होतं की आपण बऱ्याच वेळेला फ्री सॅम्पल्स म्हणून माल वाटत असतो. हा एक प्रकारचा आपला तोटा आहे म्हणून त्याला आपण दाखवणार कुठे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग इथे म्हणायचं टू ॲडव्हर्टाइजमेंट. जर ऍक्च्युअल आपल्याला ऑलरेडी ॲडव्हर्टाइजमेंट दिलं असेल तर त्याच्यामध्ये आपण याला ऍड करू शकतो किंवा आपण सेपरेटली त्याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून दाखवू शकतो. याचं एक्झाम्पल घ्यायची गरज नाही म्हणून डायरेक्टली मी घेतो आहे. आणि बघितलं आपण की कुठल्याही कारणाने जर आपल्याकडनं गुड्स माल जात असेल तर आपण त्याचा एक इफेक्ट नेहमी दाखवतो कुठे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून इथे म्हणायचं बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज ए फ्री सॅम्पल. अशा प्रकारे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज ए फ्री सॅम्पलचे 2 इफेक्ट आपण देऊ शकतोय. पुढचा आहे गुड्स विड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. पार्टनर्सने जर स्वतःच्या वापराकरता काही माल उचलला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ड्रॉइंग्स. हे जे ड्रॉइंग्स आहेत, ड्रॉइंग्स जर ॲडजस्टमेंटला दिले असतील तरच त्याचे 2 इफेक्ट येतात. नेहमीप्रमाणे पहिला इफेक्ट जर गेला पाहिजे, आपण बघितलं की गुड्स कुठल्याही कारणाने गेले असतील तर त्याचा पहिला इफेक्ट कुठे गेला पाहिजे, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. मग इथे म्हणायचं बाय गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल यूज. हे ड्रॉइंग्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमधूनही लेस करू शकतो. नाहीतर आपण बघितलं आहेच पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या नेहमी आपण कुठे दाखवतो, तर आपण डेबिटला दाखवतो. इथे म्हणायचं आहे टू ड्रॉइंग्स. पुढचा आहे अनरेकॉर्डेड परचेसेस. म्हणजे आपले परचेस आधी केले गेले होते, त्यानंतर आपल्याला रेकॉर्ड केले गेले होते, पण त्यानंतर कळलं की अजून 500 रुपयाचा माल समजा आपल्याकडे आहे की तो रेकॉर्ड करायचा बाकी आहे, तोही माल आपण खरेदी केला होता. त्याचा एक्झाम्पल आहे अनरेकॉर्ड. म्हणजे काय, रेकॉर्ड करायचा बाकी आहे. परचेस ऑफ ₹500 वॉज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे पुस्तकात नोंद व्हायची बाकी आहे. आज उदाहरण घेऊयात आपण पहिले इथे टू परचेसेस 1000. आता रेकॉर्ड करायचं बाकी आहे म्हणजे आपले परचेसेस वाढलेले आहेत म्हणून इथे आपल्याला म्हणायचं आहे ऍड अनरेकॉर्डेड 500. आउटरला येतील 1500.
आता अनरेकॉर्डेड आहेत, रेकॉर्ड करायचे बाकी आहेत, तर आपलं काय वाढतील, तर आपले लायबिलिटी साईडला बॅलन्स शीटमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स हे वाढत आहेत. मग इथं पहिले मी घेतोय सन्ड्री क्रेडिटर्स, 2000 रुपये ऑलरेडी असतील ते, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे अनरेकॉर्डेड काय करायचे आहेत, ॲड अनरेकॉर्डेड 500 आउटरला येतात 2500. इथे काय दाखवले आपण, तर आपले अजून आपले परचेसेस वाढले, म्हणजे देणं आपलं वाढलेलं आहे, म्हणून ते आपण क्रेडिटर्समध्ये इथं दुसरा इफेक्ट त्याचा ऍड केलेला आहे. पुढचा आहे अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स जे आहे की सेल्स आपण केला होता, पण नंतर कळलं की 1000 रुपयाचा सेल्स हा अजून केला होता, पण तो रेकॉर्ड करायचा राहिलेला आहे. म्हणजे आपला सेल्स इथे वाढतो आहे, म्हणून पहिला इफेक्ट घ्यायचा बाय सेल्स. समजा एक उदाहरण म्हणून इथं आपण घेऊयात, आपले सेल्स होते ₹2000 आणि आता नवीन वाढलेले आहेत 1000 ने, म्हणून ऍड अनरेकॉर्डेड 1000. आउटरला आलेत 3000. आता आपला सेल्स वाढला असेल तर आपलं डेटर्स वाढतील, कारण आपल्याला नंतर कळलं की आपला सेल्स वाढला आहे, म्हणून इथं घ्यायचं सन्ड्री डेटर्स. समजा आपले आहेत 1000 रुपयाचे आहेत, आपले डेटर्स वाढत आहेत, आपली उधारी परत म्हणजे आपले ज्यांना आपण माल विकलाय ते आपले डेटर्स वाढत आहे. मग इथं सुद्धा आपल्याला ऍडच करावं लागेल, ऍड अनरेकॉर्डेड 1000. आउटरला येतील 2000. अशा प्रकारे हे अनरेकॉर्डेड परचेसेस आणि अनरेकॉर्डेड सेल्सची ऍडजस्टमेंट ही सुद्धा तितकीच सोपी आहे. यामध्ये बिल्स रिसिवेबल आपले डिसऑनर झाले, म्हणजे आपल्याला ते मिळालेले नाहीयेत. आपण उदाहरण असं घेऊयात की ते आपले बिल्स रिसिवेबल होते जे डिसऑनर झालेले आहेत, ते एकूण होते आपले 500 रुपयाचे, म्हणजे आपल्याला 500 रुपयाचे बिल्स रिसिवेबल मिळणार नाहीयेत, म्हणून ते इथून आपण आता लेस करून टाकायचं आहे. लेस डिसऑनर 500 रुपीज, आउटरला 4500. आणि आपलं आता डेटर्स वाढत आहेत, कारण हे आता सध्या मिळालेले नाहीये, डिसऑनर झाले असले तर आपण त्यांना सोडून दिलेलं नाहीये, आपल्याला ते अजून मिळायचे बाकी आहेत, म्हणजे भविष्यात आपल्याला ते मिळतील, म्हणून ते आपण डेटर्स मध्ये ऍड करणार आहोत. तिथेच खाली सन्ड्री डेटर्स मध्ये ऍड डिसऑनर ऑफ बिल, म्हणजे 1500. हा झाला दुसरा इफेक्ट. याचा इफेक्ट एकाच ठिकाणी म्हणजे बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडलाच दोन्ही इफेक्ट आपल्याला द्यायचे आहेत. सेम आहे बिल्स पेएबलचं पण. बिल्स पेएबल आपलं डिसऑनर असतील, आपण त्याचं एक उदाहरण घेऊयात की 500 रुपयाचे बिल्स पेएबल ते आपलं देणं होतं, ते डिसऑनर झालं, आपलं बिल एक डिसऑनर झालं, म्हणजे आपलं बिलातनं 500 रुपये इथं वजा करून घ्यायचे, लेस डिसऑनर ऑफ बिल 500, आउटरला 1500. आणि आता आपलं देणं अजून वाढतं, म्हणजे क्रेडिटर्स आपले वाढत आहेत, म्हणून इथे आपल्याला त्याला ऍड करावे लागेल, ऍड डिसऑनर ऑफ बिल 500 रुपीज, म्हणजे 1500. अशा प्रकारे याचे दोन इफेक्ट्स आपल्याला द्यायचे आहेत. पुढची ऍडजस्टमेंट आहे बॅड डेप्ट्स. बॅड डेप्ट्सची ऍडजस्टमेंट थोडी मोठी असते, कारण त्यामध्ये आरडीडी आणि डिस्काउंट वगैरे हे त्यामध्ये ऍड होऊ शकतं. मी पहिलेच इथे लिहून ठेवलेलं आहे बॅड डेप्ट्स, म्हणजे जे आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिलेले असतील आणि सन्ड्री डेटर्सही ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिलेले असतील. या दोन ठिकाणी याचे इफेक्ट्स द्यायचे असल्या कारणाने मी आधीच लिहून ठेवलेलं आहे. पुढचं आहे बॅड डेप्ट्स, ऍडिशनल और न्यू बॅड डेप्ट. समजा त्याने आपल्याला ऍडजस्टमेंट सांगितलं आहे की पूर्वीचे आपले काही बॅड डेप्ट्स होते, आता नवीन ते म्हणतायत की नवीनही आपल्याकडे काही बॅड डेप्ट्स आलेले आहेत, म्हणजे आपलं बुडीत कर्ज वाढतंय, म्हणून कधी पण न्यू बॅड डेप्ट जे असतील आपले हे इथं ऍड करायचे असतात. ऍड न्यू बॅड डेप्ट्स.
हे आपण ऍड केले आहेत. आता आपला पैसा बुडाला, म्हणजे डेटर्सकडनं जो काही पैसा येणार होता त्यातील काही पैसा मिळाला नाही. म्हणजे आपले डेटर्स वाढले का कमी झाले? तर डेटर्स आपले कमी झाले. म्हणून इथून आपल्याला हे न्यू बॅड डेट जे आहेत हे वजा करायचे आहेत. लेस न्यू बॅड डेट ते आपण वजा करून टाकलेत. त्याच्यानंतर बुडीत कर्जाकरता आपण काही तरतूद करून ठेवलेली आहे. हा सुद्धा एक प्रकारचा आपला राखीव निधी जरी असला तरी हा पैसा आपल्याला बाजूला काढावा लागतो. म्हणजे एक प्रकारचा हा तोटाच आहे. म्हणजे इथेही आपले परत पुन्हा एकदा बॅड डेट्स काय होत आहेत, आरडीडी जरी असली तरी आपले बॅड डेट्स वाढत आहेत. म्हणून इथे परत ऍड न्यू आरडीडी आपल्याला दाखवावं लागेल. आणि इथूनही आरडीडी कधीही आपण कशावरती काढतो, तर सन्ड्री डेटर्स मधून बॅड डेट्स दिले असतील तर ते वजा केल्यानंतर जी काही अमाऊंट येईल हिच्यावरतीच आपल्याला आरडीडी नेहमी काढायची असते. आणि बऱ्याच वेळेला एक्झाम्पल मध्ये त्यांनी टक्केवारी दिली असते, ती टक्केवारी याच्यावर काढायची आणि मग आपल्याला ते आरडीडी काढायची असते. आरडीडी सुद्धा इथून आपण काय करत असतो, लेस न्यू आरडीडी आणि मग आपली अमाऊंट इथे आपल्याला घ्यायची आहे. आता शेवटची एक ऍडजस्टमेंट आहे रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. डेटर्सवरती आपण डिस्काउंट देतो आहोत म्हणजे आपला पैसा अजून कमी होतोय. आता आपल्याला शिल्लक डेटर्स इतके आहेत, यावरही आपण डिस्काउंट देतो आहोत. डिस्काउंट म्हणजेच काय, आपले डेटर्स समजा 10,000 डेटर्स असतील, त्याच्यावर 10% आपण त्यांना डिस्काउंट दिला तर 1,000 रुपये आपले येणार नाहीत. आपण त्यांना सूट दिलेली आहे. म्हणजे हा पण आपला एक तोटा आहे. म्हणून लेस डिस्काउंट आणि मग अमाऊंट आपल्याला बाहेर घ्यायची आहे. आता डिस्काउंट आपण दिलाय म्हणजे आपला तोटा आहे. म्हणून इथे म्हणायचं टू डिस्काउंट. डायरेक्ट आउटरला आपण घेऊ शकतो, कारण काय, तर आपला हा तोटा आपल्याला माहिती आहे. आता इथे एक जागा सोडली होती मी का, तर बऱ्याच वेळेला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला त्यांनी आपल्याला आरडीडी दिलेली असते. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आरडीडी दिली असेल याचा अर्थ काय, तर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला काय असतं, ऑल टाइप्स ऑफ इन्कम्स अँड लायबिलिटीज. म्हणजे आपल्याला त्याच्यातला काही पैसा मिळून गेला आहे. इथपर्यंत ही टोटल जी आपली आली, एवढा पैसा बुडलेला होता, त्यातील काही पैसा त्याला म्हणतो आपण ओल्ड आरडीडी मिळून गेला. हो पैसा मिळाला म्हणजे आपले काही प्रमाणात का असेना बॅड डेट्स कमी झाले. म्हणून हे याच्यातनं वजा करून घ्यायचे आणि मग आपल्याला अमाऊंट बाहेर टाकायची आहे. ही ऍडजस्टमेंट्स जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा अजून नीट समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. देन शेवटची ऍडजस्टमेंट बघायची आहे ती म्हणजे डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आता यामध्ये संबंध येतो सन्ड्री क्रेडिटर्सचा. उदाहरणार्थ सन्ड्री क्रेडिटर्स आपले आहेत असं गृहीत धरू आपण 2,000 रुपये. याच्यावरती काय 10% आपण पकडूयात की त्यांनी डिस्काउंट सांगितलेलं आहे. आता डिस्काउंट सांगितलं असेल तर आपल्याला आपलं देणं कमी होतंय. म्हणजे इथं आपण डिस्काउंट काय करणार, लेस डिस्काउंट. 10% सांगितलं असेल तर 200 रुपये वजा करतो आहोत आपण, म्हणजेच 1,800 आउटरला येतील. आणि डिस्काउंट जो आहे हा डिस्काउंट आता आपल्याला मिळालेला आहे म्हणून तो आपण दाखवणार कधीही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. इथं म्हणायचं बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 200 रुपये. अशा प्रकारे हे सर्व ऍडजस्टमेंट आपण बघितले आहेत. काही ऍडजस्टमेंट राहिल्या असतील तर त्या आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघूयातच. आणि पुढील वेळेस ज्या काही हिडन ऍडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तोपर्यंत धन्यवाद.